आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जेजुरी शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 10 दिवस पाणी न आल्यानं नागरिकांनी जेजुरी नगरपालिकेमध्ये संताप व्यक्त केला। पाण्याबाबत समस्या मांडताना महिलांना यावेळी रोड फुटलं, तर 8 दिवसात नियमित पाणी न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा जेजुरीकर नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे। जेजुरी शहरात गेली 2 महिन्यांपासून अनियमित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत आहे। त्यातच 10 दिवस पाणी पुरवठा न झाल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर जेजुरीकर नागरिकांनी महिलांनी जेजुरी नगर परिषदेत जाऊन मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे। या बैठकीवेळी वीर धरणातून कायम शाश्वत स्वरूपाचं पिण्यासाठी पाणी द्यावं, होळकर तलाव भरून वाहून गेला। यावेळी हे पाणी साठवून ठेवलं गेलं नाही। शहरात पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर लाईट घालवली जाते, मोटर लावल्याशिवाय पाणी मिळत नाही। प्रत्येक भागात या टंचाईच्या काळात टँकर सुरू करावेत। जेजुरी एमआयडीसी पाणी योजनेतून शहराला पाणी द्यावे, हातपंप सुरू करावेत, विहिरी अधिग्रहण करून त्यातून पाणी द्यावे, दुष्काळाच्या काळात नाझरे धरणातील गाळ काढावा आदी मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या। तसेच 8 दिवसात नियमित पाणी न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन देऊन यावेळी जेजुरी नागरिकांच्या वतीने देण्यात आले। यावेळी बोलताना जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी नाझरे धरणातील पाणी फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आलं। तातडीची मांडकी डोहावरील योजना दुरुस्त करून ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतून केवळ 30% पाणी येत असल्यानं भीषण पाणी टंचाईला शहराला सामोरं जावं लागतंय। त्यातच राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असून या कामात 3 वेळा जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणी टंचाई तीव्र झाली आहे। जेजुरी एमआयडीसी पाणी योजनेतून दररोज केवळ 2 लाख लिटर पाणी मिळणार असून तेही महागडे आहे। या योजनेतून किमान रोज 20 लाख लिटर आणि स्वस्त पाणी मिळावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आलाय। वीर धरणातून जेजुरी शहराला पाणी मिळावं यासाठी 67 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलाय। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरातील सर्व हातपंप दुरुस्त करण्यात आलेत। ज्या भागात पाणी येत नाही त्या भागात पाण्याच्या टाक्या ठेवून यात पाणी सोडलं जाणार आहे। शहरातील काही विहिरीही अधिग्रहण करून त्यातून शहराला पाणी देण्यात येणार आहे। पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे कार्यरत आहे असं सांगितलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, मनसेचे उमेश जगताप, महेश म्हेत्रे, निलेश जगताप, कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, शिवसेनेचे किरण दावलकर, विठ्ठल सोनवणे, अनिकेत हरपळे, शिवाजी जगताप, निलेश हरपळे, तुषार कुंभारकर, रसिक जोशी, ॲडव्होकेट गणेश लेंडे, वंदे मातरम संघटनेचे जिल्हाध्यक्ष जहीर मुलानी, प्रसाद अत्रे, किरण बारभाई यांनी पाण्याविषयी प्रश्न उपस्थित केले। यावेळी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार। जेजुरीतील सन्माननीय नागरिक आज जेजुरीमध्ये उद्भवलेली जी भीषण पाणी टंचाई आहे त्याकरता चर्चा करण्याकरता नगरपालिकेमध्ये आले होते। जवळपास 50-100 प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मंडळी उपस्थित होते। सर्वांबरोबर एकदम साधक बाधक आणि चांगली चर्चा झाली। नागरिकांनी त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्या सगळ्या अडचणी मांडल्या आणि जी जेजुरीमध्ये भीषण पाणी टंचाई ओढावलेली आहे त्याची आम्हाला कल्पना दिली। आता प्रशासनाच्या वतीने मी हे सांगतो की आज रोजी जेजुरीला पाणी पुरवठा मांडकीमधून होतो। नाझरे धरण फेब्रुवारीमध्येच आटलेलं आहे, त्यामुळे नाझरेमधनं येणारा आवक पूर्णपणे थांबलेला। आपल्या गावाची गरज आहे 6.5 MLD, दिवसाला आपल्याला 6.5 MLD पाणी लागतं आणि आता आपण मांडकीवरून आणतोय फक्त 2 MLD, म्हणजे आपल्या मागणीच्या केवळ 30 ते 33% पाणी आपण मांडकीमधनं आणतो। त्यामुळे ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे। दुसरी अडचण अशी होती की कधी कधी नॅशनल हायवेच्या कामामध्ये ती पाईपलाईन फुटती, वारंवार फुटत राहते ती पाईपलाईन, कधी कधी विद्युत पुरवठा खंडित होतो। अशा वेळेस जो गावाला 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो त्यामध्ये 2-3 दिवसाची वाढ होती, मग तो पाणी पुरवठा 8 दिवस आड, 9 दिवस आड अशी परिस्थिती निर्माण होती। मग काही सन्माननीय नागरिक उपस्थित होते, त्यांनी काही चांगल्या कल्पना मांडल्या, त्या आम्ही प्रशासनाने त्या मान्य केलेल्या आहेत। आता नगरपालिकेच्या वतीने पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत। एक, शहरामध्ये जे हँडपंप बंद अवस्थेत आहेत ते सुरू करण्याचं काम नगरपालिकेने चालू केलेलं आहे। ऑलरेडी काही हँडपंप चालू केलेले आहेत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये जे हँडपंप बंद असतील ते सगळे सुरू केले जातील। मुद्दा क्रमांक 2, शहरामध्ये काही असे भाग आहेत जिथं पाणी सोडलं तरी पाणी पोचत नाही। अशा भागांचा सर्वे करून अशा भागांमध्ये 5000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आम्ही एक प्लॅटफॉर्म करून बसवणार आहोत। त्याला नळ काढून दिली जातील जेणेकरून नागरिकांना तिथं पाणी भरणं सोयीस्कर होईल। तिसरं असं आहे, एमआयडीसीचं जे आपल्याला पाणी मंजूर झालेलं आहे ते पाणी आपल्याला फक्त 2 लाख लिटर मंजूर झालेलं आहे आणि आपली मागणी आहे 20 लाख लिटरची। तर ती मागणी कशी एमआयडीसी कडनं वाढवता येईल व त्यांचा पाण्याचा जो दर आहे 39 रुपये 1000 लिटरच्या मागचा
तो कसा कमी करता येईल तसं एक विनंतीचं पत्र आम्ही पुन्हा एकदा MIDC ला देणार आहोत. आणि शेवटचा एक प्रयत्न म्हणजे कलेक्टर ऑफिसला आता आम्ही एक टँकर मागणी प्रस्ताव सबमिट करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्हाला कलेक्टर ऑफिस मधनं मंजूर झालं तर टँकर मंजूर होतील, मग ते शहरामध्ये विविध वॉर्डांमध्ये रोटेशननुसार फिरवता येतील. तसंच काही प्रायव्हेट कंपनीज आहेत, त्या प्रायव्हेट कंपनीजला देखील आम्ही पत्र पाठवणार आहोत की त्यांचा CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो निधी असतो तो त्यांना वर्षाला 5% त्यांच्या उत्पन्नातून खर्च करायचा असतो. त्यातून आम्ही त्यांना टँकरची मागणी करणार आहोत, जेणेकरून त्यात पाणी लोड करून परत अशा भागांमध्ये तो देता येईल जिथं 10 दिवस पाणी पुरवठा झालेला नाही, 11 दिवस पाणी पुरवठा झाला नाही. असं करून नगरपालिकेचा असा प्रयत्न राहील की कमीत कमी 4-5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी पुरवठा नागरिकांना कसा करता येईल ह्या पूर्ण क्षमतेने नगरपालिका काम करेल. त्या प्रकारचं मला निवेदन देखील प्राप्त केलेलं आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, आमचा पूर्ण स्टाफ या प्रयत्नामध्ये राहील. आता यापूर्वी आमचा पूर्ण स्टाफ टॅक्स वसुलीमध्ये होता. आता 1 एप्रिल पासून आम्ही आमचा पूर्ण स्टाफ पाणी पुरवठ्याचं कसं नियोजन सुरळीत करता येईल, कसं लोकांपर्यंत निरोप देता येईल की कधी कोणत्या दिवशी आणि कुठल्या वेळी पाणी येणार आहे, याकरता आम्ही आमचा पूर्ण स्टाफ पूर्ण यंत्रणा लावू. नागरिकांना मी एवढंच एक आवाहन करतो की नागरिकांनी सहकार्य करावं. टंचाई भीषण आहे, आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे आणि आमचे सर्वांचे फोन नंबर कायम सुरू राहतील. कधी कुठली अडचण आली तर कुठलाही संकोच न बाळगता नागरिकांनी थेट संपर्क साधावा. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.